भारताला मसाल्यांचा देश का म्हणतात हा कधी विचार केला आहे? कारण की हळद, मिरची, जिरे, धने, गरम मसाला हे सगळे इंडियन स्पाइसेस जगभरात वापरले जातात. ह्याचा कधी विचार केला आहे? पण प्रश्न असा आहे, हा व्यवसाय फक्त मोठ्या एक्सपोर्टरसाठी आहे का? ह्याच्यात करोडोनी पैसे लागतात का? मी सुरू करू शकतो का नाही? हे भरपूर प्रश्न असतात. तर चला पूर्ण प्रॅक्टिकल समजून घेऊयात. स्पाइसेस एक्सपोर्टमध्ये सर्वात आधी प्रोडक्ट सिलेक्शन महत्त्वाचे आहे. सर्वाधिक डिमांड असलेले प्रोडक्ट म्हणजेच टर्मरिक पावडर, रेड चिली पावडर, क्युमिन सीड म्हणजे जिरा, कोरिएंडर पावडर आणि गरम मसाले. मिडल ईस्ट, USA, UK, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन स्पाइसेसची सातत्याने मागणी असते. कारण की भारतातनं मोठ्या प्रमाणात हे आधी पण पुरवले जायचे आणि आत्ताही पुरवले जातात. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला IEC कोड, GST, FSSAI रजिस्ट्रेशन सेंट्रलचं लागणार आहे. त्यानंतर स्पाइस बोर्डचा RCMC लागेल आणि पोर्ट रजिस्ट्रेशन लागेल. कारण फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट करताना क्वालिटी स्टँडर्ड्स खूप महत्त्वाचे असतात. जर तुम्ही पावडर फॉर्म एक्सपोर्ट करत असाल तर प्रॉपर क्लिनिंग, ग्राइंडिंग आणि हायजीन पॅकेजिंग भरपूर आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरर कसा निवडायचा? नेहमी सर्टिफाईड सप्लायर घ्या. स्वस्त सप्लायर कधीच घेऊ नका. लॅब टेस्टिंग रिपोर्ट घ्या. मॉइश्चर लेवल चेक करा. कलर, क्वांटिटी आणि प्युरिटी चेक करा. कारण स्पाइसेसमध्ये क्वालिटी इश्यू असेल तर शिपमेंट रिजेक्ट होऊ शकते. अगदी बायर नाकारू शकतो आणि तुम्हाला फेकावी लागू शकते शिपमेंट. B2B पोर्टल झालं, डायरेक्ट ईमेल मार्केटिंग झालं, ट्रेड डाटा झालं, एथेनिक फूड इम्पोर्टर्सला टार्गेट करा. ॲक्च्युअल हे आज आम्ही स्वतः एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगू शकतो आहे EFT आणि आयन्सा ग्लोबलच्या माध्यमात. इंडियन ग्रॉसरी होलसेल्स हा मोठा सेगमेंट आहे. आता कॉस्टिंगचं एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही टर्मरिक पावडर एक्सपोर्ट करताय तर तुम्हाला साधारण 120 ते 140 रुपये पडेल. 5 ते 10 रुपये पॅकेजिंग लेबलला कॉस्ट पकडा. लोकल ट्रान्सपोर्ट आणि डॉक्युमेंटेशनला 10 ते 15 रुपये पकडा. फ्रेट जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ऑन अँड ॲव्हरेज 15 ते 20 रुपये पर किलो पकडेल. ऑन अँड ॲव्हरेज तुमची कॉस्ट जाणार आहे 170 ते 190 रुपये, ज्याच्यात तुम्ही 20% मार्जिन ॲड करा. सरासरी तुमची सेलिंग प्राईस जी आहे ही तुमची 220 पासून 240 पर्यंत होऊ शकते. जर तुम्ही 2 टनाची, जी एकदम मी छोटी ऑर्डर सांगतो, म्हणजेच 2000 किलोची ऑर्डर मिळवली, प्रॉफिट कॅल्क्युलेशन जर तुम्ही वाढवलं आणि सिम्प्लिफाय तुम्ही समोरच्याला करून दिलं तर स्पाइसेस एक्सपोर्टमध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे महत्त्वाची मॉइश्चर कंट्रोल, कंटॅमिनेशन फ्री पॅकिंग, एअरटाईट पॅकेजिंग हे महत्त्वाचं आहे. कंट्री स्पेसिफिक लेबलिंग नॉर्म्स जर असतील तर क्वालिटी कन्सेंट असायला पाहिजे, तरच बायर तुम्हाला रिपीटेड ऑर्डर्स देतात आणि ब्रँड बिल्ड होतो. इन्व्हेस्टमेंट किती लागते? तर छोट्या शिपमेंटसाठी अगदी तुम्ही 50,000पासून 2 लाखात हा व्यवसाय सुरू करू शकतात. वाट कसली बघताय? कमेंटमध्ये EFT टाईप करा. तुम्हाला आपल्याकडनं एक सॅम्पल स्पाइस रिपोर्ट DM मध्ये येऊन जाईल.